एक्झाम्पल बघा. फॉलोविंग आर दी पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम ऑफ मिस्टर झेड फॉर द प्रिव्हियस इयर एंडिंग 31 मार्च 2020. प्रिव्हियस इयरचं मिस्टर झेडचे जे इन्कम आहे सॅलरीमधून मिळाली त्याचं आपल्याला पर्टिक्युलर्स दिलेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय दिले बघा. पहिल्यांदा दिले बेसिक सॅलरी 30,000 रुपये पर मंथ, डिअरनेस अलाउन्स 20,000 पर मंथ, 40% एंटर्स इन टू रिटायरमेंट बेनिफिट्स. त्यातला 40% जो आहे तो रिटायरमेंट बेनिफिटमध्ये मिळणार आहे. 20,000 पैकी 40%. त्यानंतर आहे बोनस 35,000 पर ॲनम म्हणजे वर्षाला 35,000. त्यानंतर कमिशन 5% ऑन टर्न ओव्हर अचिव्ड बाय हिम. त्यानं जे काम करत असताना अचिव्हमेंट केली किंवा कामामध्ये टर्न ओव्हरमध्ये अचिव्हमेंट केली त्याचं 50,000 रुपये त्याला कमिशन मिळालं. त्यानंतर आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. तर सिटीमध्ये राहत असेल, खर्च जास्त येतो त्यामुळे त्याला अलाउन्स मिळाला 2,500 पर मंथ. मेडिकल अलाउन्स मिळालेला आहे. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. एम्प्लॉई जो आहे मिस्टर झेड त्यानं प्रॉव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं म्हणजे त्याची जी अमाऊंट आहे ती ट्रान्सफर केली प्रॉव्हिडंट फंडमध्ये वर्षाला 85,000. त्यानंतर खाली एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन. जी कंपनी आहे त्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 90,000 रुपये पर ॲनम. त्यानंतर खाली इंटरेस्ट क्रेडिटेड टू प्रॉव्हिडंट फंड. जी प्रॉव्हिडंट फंडमध्ये अमाऊंट ट्रान्सफर केली त्याचं इंटरेस्ट मिळालं 30,000 रुपये 15% या दरानं. त्यानंतर आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉईनं लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल त्याचं प्रीमियम भरलेलं आहे 50,000 रुपये. त्यानंतर आहे टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट पेड बाय एम्प्लॉई. टॅक्स जो आहे एम्प्लॉयमेंट म्हणजे काम करत असताना प्रोफेशनल टॅक्स त्याने पे केलेला असेल तो आहे 12,000 रुपये. द प्रोफेशनल टॅक्स हा अंडर सेक्शन 16 जे डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 16(3) नुसार ते डिडक्ट होणार आहे. आणि फ्लॅट डिडक्शन जे आहे सेक्शन 16(1) नुसार ते 50,000 रुपये सुद्धा त्याच्या टोटल सॅलरीमधून डिडक्ट होईल. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं हे पर्टिक्युलर्स त्याचे इन्कम जे दिलेले आहे आणि त्याच्याखाली आपल्याला सांगितले कम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर झेड अँड डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C फॉर असेसमेंट इयर 2020-21 ॲझ्युमिंग दॅट प्रॉव्हिडंट फंड इज. आता आपल्याला मिस्टर झेडचं 2020-21 वर्षाचं असेसमेंट करायला सांगितलेलं आहे. काय ॲझ्युम करायचं तर यापैकी 3 जे प्रॉव्हिडंट फंड दिलेत स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड, रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड आणि अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. त्या फंडमध्ये जर तो ट्रान्सफर करत असेल अमाऊंट तर त्याच्यावर किती टॅक्स बसेल किंवा त्याची ती टॅक्सेबल जी सॅलरी असणार आहे ती किती असणार आहे त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशन वेगळं असणार आहे. जर त्याचं ते प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्याचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याची सॅलरी कशी कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे. मग आपण सॅलरी त्याची टोटल टॅक्सेबल सॅलरी कॅल्क्युलेट करूया. टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर झेड आता काय करायचं आपण असं अज्युम करायचं की जे 3 प्रॉव्हिडंट फंडमध्ये वेगवेगळ्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याचं टॅक्सेबल कसं निघेल त्यासाठी 3 कॉलम करावे लागतील. पहिलं असेल स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड म्हणजे एस-पी-एफ जर त्याचा असेल तो जर फंड त्याचा असेल तर त्याचं सॅलरीचं कॉम्पिटिशन कसं होईल. त्यानंतर आहे रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड त्याला म्हणतात RPF. आणि तिसरा आहे अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड म्हणजे URPF. यात असे जर कॉन्ट्रीब्युशन त्याचं प्रॉव्हिडंट फंडमध्ये असेल तर कसं त्याची सॅलरी कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे. तर आपण आपल्याला सुरुवातीला काय करायचं त्याची जी बेसिक सॅलरी आहे किंवा सर्व अलाउन्सेस किंवा कमिशन असेल ते सर्व टॅक्सेबल आहे.
त्याच्यामुळं ते सर्व पहिल्यांदा घ्यायचं. पहिल्यांदा घ्यायचं बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे त्याची? 30,000 रुपये पर मंथ. महिन्याला 30,000 रुपये. मग वर्षाला किती येईल? 30,000 गुणिले 12 म्हणजे 3,60,000. $3,60,000वर त्याला टॅक्स पे करावा लागणारच. जरी त्याचा स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड असला, जरी त्याचा रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असला, जरी त्याचा अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असला तरीसुद्धा. ठीक आहे. त्यानंतर आहे डिअरनेस अलाउन्स 20,000 पर मंथ. DA आहे 20,000 पर मंथ. मग 12 महिन्याचे किती येईल? 20,000 गुणिले 12 2,40,000. यानंतर खाली दिले बोनस. बोनस त्याचा दिलाय 35,000 रुपये. तो सुद्धा टॅक्सेबल आहे. तो घ्यायचा बोनस 35,000. यानंतर आहे कमिशन 50,000 पर ॲनम. वर्षाला 50,000 आहे. त्याच्यावर सुद्धा टॅक्स त्याला बसणार आहे. त्यानंतर आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. त्याची अमाऊंट किती आहे? 2,500 पर मंथ. मग 2,500 गुणिले 12 2,500 गुणिले 12 30,000 रुपये. यानंतर खाली दिले मेडिकल अलाउन्स 30,000 रुपये पर ॲनम. किती रुपये आहे? 30,000 रुपये. यानंतर आता हे सर्व त्याला काय मिळाले? सर्व त्याचा इन्कम आहे. सॅलरी आणि बाकी परक्विजिट्स किंवा बेनिफिट्स, अदर बेनिफिट्स आहेत ते सर्व त्याला एवढे मिळालेले आहेत. ठीक आहे. मग एवढं सगळं त्याचे टॅक्सेबल सॅलरी असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढं काय दिले बघा, एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. एम्प्लॉई जो आहे मिस्टर जेट त्यानं कॉन्ट्रीब्यूट केले प्रॉव्हिडंट फंडमध्ये. किती रुपये केले? 85,000 रुपये. ठीक आहे. आता 85,000 रुपयेच त्याला टॅक्स बेनिफिट मिळेल. ते डिडक्शन अंडर सेक्शन 80C मध्ये येईल. मग ते इथं टॅक्सेबलमध्ये ते येणार नाही, कारण त्यानं कॉन्ट्रीब्यूट केले, त्याच्यावर त्याला टॅक्स बसणार नाही. त्यानंतर पुढे दिले एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 90,000. 90,000 रुपये एम्प्लॉयरनं कॉन्ट्रीब्यूट केले. ठीक आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये एक चार्ट दिला होता, तो चार्ट बघा. त्या चार्टमध्ये काय सांगितलेलं? तर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन SPF मध्ये असेल, म्हणजे स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये असेल, तर त्याच्यावर कोणताही टॅक्स बसत नाही, ते पूर्ण एक्झम्प्ट आहे. त्यानंतर रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असेल तर 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट, अबाव इज टॅक्सेबल. 12% पर्यंत एक्झम्प्ट आहे. 12%च्या वर टॅक्स बसतो. आणि अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडवर सुद्धा एक्झम्प्ट आहे, त्याच्यावर टॅक्स बसत नाही. आता इथं रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन किती? तर ते आहे 90,000 रुपये. बरोबर. आणि आता 90,000 रुपये हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती टक्के आहे सॅलरीच्या, ते आपल्याला शोधून काढावं लागेल. ठीक आहे. आता सॅलरीच्या फक्त 12% अलाउड आहे कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयर्सचं, म्हणजे कंपनीज. बरोबर. 12%च्या वर असेल तर त्याच्यावर टॅक्स बसणार. मग आता 90,000 रुपये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे, मग ते किती टक्के आहे?
ते आपल्याला शोधून काढावं लागेल. ठीक आहे. ते कसं शोधून काढायचं, तर सॅलरीच्या 90,000 किती टक्के आहे, मग सॅलरी किती आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. सॅलरी किती आहे त्याची, तर 3,60,000 बेसिक सॅलरी आहे. डिअरनेस अलाउन्स 2,40,000 आहे. पण 2,40,000 पैकी रिटायरमेंट बेनिफिट किती मिळणार आहे त्याला, रिटायरमेंटच्या वेळी 40%. मग तो 40%च घ्यायचा. मग प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, ठीक आहे, सॅलरी कशी घ्यायची, तर पहिल्यांदा घ्यायचं बेसिक सॅलरी 3,60,000. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स घ्यायचा. पण रिटायरमेंटच्या वेळी किती मिळतोय, किती बेनिफिट मिळते, तीच अमाऊंट फक्त घ्यायची. इथं काय सांगितलं, 40% इंटरेस्ट इन टू रिटायरमेंट बेनिफिट, 40%च रिटायरमेंटच्या वेळी बेनिफिट मिळते, म्हणजे 40%च अमाऊंट घ्यायची. डी ए किती घ्यायचा, 40,000, 40% कितीच्या, 2,40,000च्या. टोटल डिअरनेस अलाउन्स आहे 2,40,000, त्याचे 40%, म्हणजे अमाऊंट किती, 96,000. त्यानंतर पुढे घ्यायचं कमिशन. ठीक आहे, कमिशन किती आहे, 5%, म्हणजे 50,000. एवढेच फक्त अमाऊंट्स प्रॉव्हिडंट फंडचं कॅल्क्युलेशन करत असताना घ्यायच्या आहेत. ठीक आहे, बेसिक सॅलरी, डी ए आणि कमिशन, याची सगळ्याची टोटल जर केली तर आपण 5,06,000 येईल. 5,06,000 त्याची सॅलरी आहे. ठीक आहे, प्रॉव्हिडंट फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त 5,06,000 च्या 12% अमाऊंट येते 60,720. 5,06,000च्या 12% अमाऊंट किती येते, 60,720. 12%च अलाउड आहे सॅलरीची, बरोबर. मग 5,06,000 गुणिले 12%, 60,720 रुपयेच फक्त अलाउड आहे. त्याच्यावर जर एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याच्यावर टॅक्स बसणार आहे. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 90,000. मग 60,000च्या वर जी अमाऊंट आहे 90,000 पर्यंत, त्याच्यावर टॅक्स बसणार. 60,760 वजा 90,000, अमाऊंट किती, 29,280. 29,280 वर टॅक्स बसणार. कारण त्या चार्टमध्ये आपल्याला काय सांगितलं, तर जर रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असेल RPF, तर 12% पर्यंतच एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन अलाउड आहे. 12%च्या वर जर असेल तर त्याच्यावर टॅक्स बसणार. मग 12%च्या वर किती आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरचं, 28,280. मग इथं जर कॉन्ट्रीब्युशन टू PF किती रुपये, 29,280. कोणाच्या बाबतीमध्ये, RPFच्या बाबतीमध्ये. जर SPF असेल तर त्या पूर्ण एक्झम्प्ट आहे. एम्प्लॉयरने कितीही कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्याच्यावर टॅक्स बसणार नाही. अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा कितीही कॉन्ट्रीब्युशन केलं तर त्याच्यावर टॅक्स बसणार नाही, त्या चार्टमध्ये बघा. पण रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असेल तर 12% ऑफ सॅलरी, 12% सॅलरीची. 5,06,000चे फक्त 12%. त्याच्यावर किती आहे, 29,280. त्याच्यावर मात्र टॅक्स बसणार. त्यामुळे ती अमाऊंट इथं टॅक्सेबल सॅलरी आपण कॅल्क्युलेट करतोय त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यायची. त्यानंतर खाली बघा, इंटरेस्टच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट कितीपर्यंत एक्झम्प्ट आहे. SPFच्या बाबतीमध्ये सर्व एक्झम्प्ट आहे. रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये अप टू 9.5%, 9.5%चे एक्झम्प्ट आहे. 9.5%च्या वर जर इंटरेस्ट मिळालं प्रॉव्हिडंट फंडवर तर ते टॅक्सेबल आहे. आता इथं किती इंटरेस्ट मिळाले एक्झाम्पलमध्ये बघा, इंटरेस्ट क्रेडिटेड टू प्रॉव्हिडंट फंड ॲट 15%. 15% काय झाले, इंटरेस्ट मिळालेलं आहे, बरोबर. मग 9.5%च्या वर किती रुपये झाले, किती टक्के झाले, 9.5 वजा 15%, 5.5% जास्त इंटरेस्ट हे मिळालेलं आहे. मग त्या 5.5%वर काय होणार आहे,
टॅक्स बसणार आहे. 30,000 रुपये आहेत, बरोबर. काय म्हणायचं, इंटरेस्ट क्रेडिटेड टू प्रॉव्हिडंट फंड. इंटरेस्ट मिळाले 30,000, पण 15% आहे, बरोबर. 9.5%च्या वर टॅक्सेबल आहे. म्हणजे किती अमाऊंट, 5.5% गुणिले 5.5%. कितीपैकी, 15%पैकी 15% अमाऊंट इंटरेस्ट मिळालेला आहे. किती रुपये, 30,000. ओके, मग 15%ला 30,000 असेल तर 5.5ला किती, तर 30,000 गुणिले 5.5 भागिले 15. अमाऊंट किती येईल, 11,000 रुपये. एवढी टॅक्सेबल आहे. कशाच्या बाबतीमध्ये, रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये. स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये एक्झम्प्ट आहे, अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंटच्या बाबतीमध्ये एक्झम्प्ट आहे. ओके, तर या पद्धतीने काय होईल, या अमाऊंटवर टॅक्स बसेल. त्यामुळे हा जो चार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. त्या चार्टमध्ये फक्त रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड जर असेल तर त्याच्यावरच फक्त स्पेसिफाईड लिमिटच्या वर जर गेलं कॉन्ट्रीब्युशन तर त्याच्यावर टॅक्स बसतो. ठीक आहे, तर या पद्धतीने पूर्ण आपण इन्कम जो आहे त्या मिस्टर झेडचा त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याची काय टोटल, याची टोटल येईल त्याला म्हणायचं ग्रॉस सॅलरी. मग एस ची जर टोटल केली तर ती येईल 7,45,000. RPF ची टोटल केल्यावर 7,85,000. 7,85,280. आणि पुढची जर टोटल केली तर ते येईल 7,45,000. ही झाली ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी मधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. ओके, 16 नुसार कोणकोणते डिडक्शन मिळतात ते आपण पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर ते पहिलं आहे स्टँडर्ड डिडक्शन. ओके, मग यातून करायचं लेस स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16(1). फ्लॅट डिडक्शन प्रत्येकाला मिळतं 50,000 रुपयांचं, भले त्याचं इन्कम कितीही असू द्या. आणि दुसरं डिडक्शन आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. जर तो सरकारी कर्मचारी असेल तर त्याला एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो, पण इथं काय तसं काही दिलं नाही आहे. आणि त्यानंतर तिसरं डिडक्शन असतं टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट. जेवढा टॅक्स त्यानं एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी भरला असेल प्रोफेशनल टॅक्स तेवढं त्याला एक्झम्पशन मिळतं. मग किती आहे ते आपल्याला सगळ्या शेवटचा आकडा दिला. टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट पेड बाय एम्प्लॉई 12,000 रुपये. 12,000 रुपये त्याच्या सॅलरीमधून डिडक्ट होणार. हे 2 डिडक्शन त्याला मिळतील. मग या सर्व अमाऊंटमधून या सर्व अमाऊंट काय करायचे, वजा करायचे. प्रत्येकाच्या अमाऊंटमधनं 50,000 आणि 12,000 म्हणजे 62,000 वजा करायचे. अमाऊंट किती येईल मग इथं 7,45,000 मधून 62,000 गेले 6,83,000. 7,23,280. 6,83,000 ही काय आहे टॅक्सेबल सॅलरी. सॅलरी जी टॅक्सेबल आहे याच्यावर टॅक्स बसणार आहे. आपल्याला आणखी सांगितलं आहे बघा, कम्प्युट द टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर झेड. आपण टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट केला आणि डिडक्शन अंडर सेक्शन 80C 80C नुसार त्याला कोणकोणते डिडक्शन मिळतील, कोणकोणत्या अमाऊंटमधून सूट मिळेल ती सुद्धा आपल्याला विचारले. मग 80C नुसार कोणकोणत्या अमाऊंटमध्ये सूट मिळते, तर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. एम्प्लॉईजचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे जेवढं अमाऊंट असेल तेवढं जी सूट मिळते. कशाच्या बाबतीमध्ये, फक्त स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड आणि रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये. अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असेल तर त्याला ती सूट मिळत नाही. ठीक आहे, मग डिडक्शन्स जर आपण वजा केले, डिडक्शन्स अंडर सेक्शन
ATC. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे? एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. फक्त स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड आणि रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्येच त्या रिडक्शन मिळतं. किती रुपये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे? 85,000. मग 85,000 त्याला डिडक्शन मिळेल. अनरेकग्नाइजच्या बाबतीमध्ये मिळणार नाही. त्यानंतर त्यानं लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे दिलेत ATC नुसार, त्याच्यावर डिडक्शन मिळेल. मग लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे 50,000 रुपये आहे, ते सगळ्यांनाच काय मिळेल? डिडक्शन मिळेल. लाईफ इन्शुरन्स या अमाऊंट यातून वजा होतील आणि राहिलेली जी अमाऊंट असेल ती काय असेल? एवढं त्यांना डिडक्शन मिळतील थोडक्यात. 85,000 आणि 50,000, 1,35,000चं डिडक्शन मिळेल. ओके, तर या पद्धतीने हे एक्झाम्पल